गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज या ठिकाणी आपला इंग्रजीचा तास आहे आणि या तासाला आपण आपल्या इंग्रजी व्याकरणामधील या ठिकाणी महत्त्वाचा टॉपिक आहे. आता या ठिकाणी आपल्या इंग्रजी भाषेमध्ये या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक आहेत. बरेचसे या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्यापैकी हा टॉपिक या ठिकाणी आज आपण सुरू. त्या टॉपिकचे नाव आहे फ्रेमिंग WH टाइप क्वेश्चन्स. म्हणजे या ठिकाणी WH प्रश्न तयार कर अशा प्रकारचा हा टॉपिक आहे. आता हा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी भविष्यामध्ये किंवा इंग्रजी शिकत असताना या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी उपयोगी पडणार. त्यामुळे हा टॉपिक या ठिकाणी आपण घेत आहे. आता हा टॉपिक या ठिकाणी अगोदरच्या तासाला आपण सुरू केलेला आहे. याच्या अगोदरचा आपला जो काही तास झालेला आहे तर त्या तासाला आपण हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि याच्यातील आपण काही नियम वापरू. WH प्रश्न कशा प्रकारे तयार करतात हा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि हे सुद्धा पाहिलेलं आहे की एखादा टॉपिक घेत असताना व्याकरणामध्ये त्या प्रत्येक टॉपिकला या ठिकाणी देर आर सम रूल्स ऑफ दीज टॉपिक्स. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक टॉपिकला या ठिकाणी काही नियम आहेत आणि नियमानुसार या ठिकाणी आपल्याला इंग्रजी व्याकरणामध्ये जावं लागतं. तसंच या ठिकाणी या टॉपिकचं सुद्धा आहे आणि आपण याचे सुरुवातीला काही नियम या ठिकाणी पाहिलेले आहेत. याचे सुरुवातीला काही नियम या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि मग याच्यामध्ये आपण जवळजवळ पहिले 3 नियम या ठिकाणी पाहिलेले आहेत. किती नियम पाहिजे सुरुवातीला? 3 नियम या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि या ठिकाणी आज आपण त्याच्या पुढचा जो असणारा 4था या ठिकाणी जो काही नियम आहे तो नियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कालदर्शक शब्दास अधोरेखित केल्यास प्रश्नाची सुरुवात वेद न करावी. आता आपल्याला WH प्रश्न तयार करण्यासाठी एक वाक्य दिलं जातं. आणि मग त्या वाक्यामध्ये आपण 4थ्या नियमाप्रमाणे या ठिकाणी पाहू की जे कालदर्शक शब्द आहे हे जर शब्द अधोरेखित केलेले आपल्याला दिसले तर प्रश्नाची सुरुवात करत असताना वेद या ठिकाणी सुरुवातीला वापरायचा आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवतो. परंतु फॉरला जोडून दिलेल्या कालावधीची सुरुवात हाव लॉंग या ठिकाणी काय म्हणजे करावी असं या ठिकाणी आपल्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. आता हा नियम पाहिल्यानंतर आपण याचे या ठिकाणी उदाहरण पाहणार. ते उदाहरण या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. The attack came at 8 AM आणि इथं आपल्याला 8 AM च्या खाली या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन या ठिकाणी दिलेली आहे. तेव्हा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे की कालदर्शक जो शब्द आहे तो शब्द आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे आणि मग आता इथं कालदर्शक शब्द दिला आहे at 8 AM. हा कालदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला दिला. तेव्हा या ठिकाणी वाक्याची किंवा प्रश्नाची जी सुरुवात आहे आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं आणि अधोरेखित शब्द वाक्यातील केले जातात आणि कंसामध्ये सूचना असते फ्रेमिंग WH क्वेश्चन. WH प्रश्न तयार करा अशा प्रकारची कंसामध्ये सूचना दिलेली असते आणि मग त्याप्रमाणे आपण इथं कोणता शब्द वापरणार आहे तर इथं वेन हा शब्द येणार आहे. सुरुवातीला वेन did the
when did the attack come आणि शेवटी काय येणार आहे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे WH प्रश्न तयार करत असताना सुरुवातीला आपल्याला कोणता शब्द वापरावा लागला आहे when हा शब्द वापरावा लागला म्हणजे the attack came at 8 AM हल्ला किती वाजता झाला 8 वाजता हल्ला झाला प्रश्न तयार आपला जर कसा तयार झाला when did the attack came म्हणजे हल्ला केव्हा झाला त्याचं उत्तर इथं आलेलं आहे at 8 AM म्हणजे अशा प्रकारे WH प्रश्न या ठिकाणी तयार करायचा असतो शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्ह लिहायचं आहे प्रश्नचिन्ह जर विद्यार्थ्यांनी लिहिलं नाही तर आपलं अर्ध उत्तर त्या ठिकाणी चुकल्यासारखं आहे म्हणून त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर दुसरं वाक्य आपण पाहूया या ठिकाणी एक उदाहरणासाठी आपण he was born in 1981 बघा कशा प्रकारे वाक्य दिलेलं आहे he was born in 1981 तो किंवा त्याचा जन्म 1981 मध्ये झाला किंवा तो 1981 जन्म त्याचा झाला अशा प्रकारचं ते वाक्य आता इथं आपल्याला कोणता शब्द आहे इथं हा कालदर्शक शब्द आहे काळ दर्शविणारा तो शब्द आहे किंवा वेळ दर्शविणारा तो शब्द आहे आता नेहमीप्रमाणे इथं वाक्याची सुरुवात कशी होणार आहे when was he born when was he born आणि शेवटी कोणतं चिन्ह येणार आहे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येणार म्हणजे when न सुरुवात केली आता इथं पहिला सुद्धा वेनच आहे दुसरा सुद्धा वाक्यामध्ये वेनच हे WH सूचक शब्द आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी वेन असेल व्हॉट असेल हे WH सूचक शब्द आहेत त्यानंतर तिसरं वाक्य आपण या ठिकाणी पाहतोय पुढचं वाक्य बघा या ठिकाणी आपण पाहतोय he will come on Monday अशा प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे आणि इथं या वाक्यामध्ये जो शब्द आहे ऑन मंडे हा शब्द या ठिकाणी कालदर्शक तो शब्द आहे कसा शब्द आहे तो कालदर्शक या ठिकाणी शब्द आहे म्हणजे ही विल कम ऑन मंडे तो या ठिकाणी सोमवारी येणार आहे मग या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये WH शब्द या ठिकाणी आपल्याला घ्यायचा कोणता शब्द घ्यायचा आहे आपल्याला WH या ठिकाणी शब्द घ्यायचा आहे आणि मग त्या ठिकाणी कसं या ठिकाणी तयार होईल कोणता शब्द या ठिकाणी वेळ आपण नियमामध्ये पाहिलेला आहे की वेन हा शब्द त्या ठिकाणी येणार आहे आणि मग या ठिकाणी कसं वाक्य तयार होईल when will he come आणि शेवटी काय येणार आहे प्रश्नचिन्ह येणार आहे या ठिकाणी बरोबर आहे की ऑन म्हणजे हा शब्द त्या ठिकाणी आहे कालदर्शक शब्द इथं आपल्याला WH शब्द तयार करायचा आहे
किंवा WH आपण वाक्य तयार करतो. When will he come? आणि शेवटी काय येणार आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे या वाक्याचा हा काय झाला WH टाइप क्वेश्चन इथं तयार झाला. म्हणजे याचं उत्तर इथं आलेलं आहे. याचं उत्तर इथं आलेलं आहे. त्यानंतर पुढचं एक आपण चौथं वाक्य घेऊया. चौथं वाक्य या ठिकाणी घेणार आहोत. He waited for 2 hours. 2 hours. आता इथं आपल्याला या वाक्यामध्ये या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे फॉर 2 hours. आता आपल्याला याचा WH या ठिकाणी प्रश्न तयार करायचा. WH तयार करायचा. आता नियमामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी फॉरला जोडून दिलेला कालावधी, फॉरला जोडून दिलेला कालावधी आहे. म्हणून या ठिकाणी कशाला आपण सुरुवात करणार आहे हाऊ लॉंग या ठिकाणी सुरुवात करणार आहे. कसं म्हणजे या ठिकाणी उत्तर हाऊ लॉंग did he wait. शेवटी काय येणार आहे प्रश्नचिन्ह येणार. म्हणजे ही वेटेड फॉर 2 hours. तो किती वेळ या ठिकाणी वाट पाहत होता 2 तास तो वाट पाहत होता. किती वेळ वाट पाहत होता तर 2 तास त्या ठिकाणी वाट पाहत होता. नियमामध्ये काय सांगितले आपल्याला की फॉरला जोडून जर या ठिकाणी पुढे कालावधी आला असेल तर इथं WH तयार करत असताना कोणत्या शब्दाने सुरुवात करायची हाऊ लॉंग या शब्दाने आपल्याला काय करायचं आहे WH प्रश्न या ठिकाणी तयार करायचा. काय प्रश्न तयार झाला हाऊ लॉंग डिड ही वेट. किती काळ त्यानं वाट पाहिली. इथं उत्तर आहे फॉर 2 hours. 2 तास त्यानं वाट पाहिली. म्हणजे इथं हा प्रश्न तयार झाला आणि वाक्याच्या शेवटी काय केलं आपण प्रश्नचिन्ह. कारण प्रश्नचिन्ह लिहावं. प्रश्नचिन्ह जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहिलं तर अर्ध उत्तर चुकलं. यस किती उत्तर चुकलं अर्ध उत्तर चुकलं. कारण आपल्याला प्रश्न तसा आहे की प्रश्नच तयार करायचा आहे या प्रश्नामध्ये. त्यामुळे प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण चौथा नियम पाहिला. कितवा नियम पाहिला चौथा नियम पाहिला की वाक्यामध्ये जर कालदर्शक शब्द अधोरेखित जर केले असतील तर या ठिकाणी आपण पाहिलं की वाक्याची सुरुवात या ठिकाणी वेद करायची. कशाला करायची वेद करायची. आणि समजा फॉरला जोडून जर असा या ठिकाणी कालावधी आला असेल तर इथं हाऊ लॉंगला काय करायचं आहे प्रश्न या ठिकाणी तयार करायचा आहे. म्हणजे हा झाला चौथा नियम. आता पुढचा पाचवा नियम आपण पाहूया. बघा कसा आहे तो नियम. पद्धत किंवा रीत दर्शविणाऱ्या शब्दास. आता विद्यार्थ्यांनी मी 2 शब्द जे उच्चारतोय ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. पद्धत किंवा रीत दर्शविणारे जे शब्द आहेत आणि हे शब्द जर अधोरेखित केले असतील तर प्रश्नाची सुरुवात कोणत्या शब्दाला करायची आहे हव्या शब्दाला करायची आहे. कोणत्या शब्दाला करायची आहे या ठिकाणी हाऊ शब्दाला या ठिकाणी करायचे आहे. आता याचं उदाहरण आपण पाहूया. बघा आता याचं पहिलं उदाहरण पाहूया आपण पाचव्या नियमाचं. ही रन्स बघा ही रन्स फास्ट असं उदाहरण आहे या ठिकाणी. बरोबर आहे का. आणि मग इथं फास्ट हा शब्द अधोरेखित झाला. फास्टच्या खाली काय केले अंडरलाईन या ठिकाणी केलेली आहे. आणि बघा आता इथं
ही रन फास्ट, तो जोरात पळतो. फास्ट म्हणजे जोरात, तो जोरात या ठिकाणी पळतो. मग आता या ठिकाणी आपल्याला हा शब्द पद्धत किंवा रीत दर्शविणारा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न कसा तयार होणार आहे? हाऊ डज ही रन, आणि शेवटी काय येणार आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. हाऊ डज ही रन म्हणजे तो कसा पळतो. उत्तरामध्ये काय आलं आहे? ही रन्स फास्ट, तो वेगाने धावतो किंवा या ठिकाणी जोरात पळतो. त्यानंतर पुढचं या ठिकाणी उदाहरण पाहूया आपण. they laugh loudly. आता इथं लावली या शब्दाच्या खाली आढळलाय ना, लावली या शब्दाच्या खाली आढळलाय ना. ते लावड लावली, ते मोठ्याने हसले. आता या ठिकाणी कशी सुरुवात होणार आहे? हाऊ डिड दे, आणि शब्द कोणता येणार आहे? पुढे लाफ, आणि शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार आहे. म्हणजे इथं हाऊ न या वाक्याची किंवा या प्रश्नाची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. म्हणजे हा जो पाचवा नियम आहे, तो पाचवा नियम या ठिकाणी आपण पहिला पद्धत किंवा रीत दर्शवणारे शब्द जर अधोरेखित केले असतील तर या ठिकाणी वाक्याची किंवा प्रश्नाची सुरुवात कशाला करायची आहे? हाऊ ने या ठिकाणी करायची आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या तासामध्ये फ्रेमिंग डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे डब्ल्यूएच प्रश्न तयार करणे याचे या ठिकाणी नियम पाहिलेले आहेत. तर अजून याच्या पुढचे जे काही नियम राहिलेले आहेत हे आपण पुढच्या तासाला या ठिकाणी पाहणार आहोत. तेव्हा विद्यार्थ्यांनी हे काय झालं आहे, जे काय झालं आहे ते घरी चांगल्या प्रकारे वाचायचं आहे. रोज जे आम्ही व्हिडिओ टाकतो ते सुद्धा व्हिडिओ रोजच्या रोज या ठिकाणी पाहायचे आहेत. तुम्ही पाहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.